नमस्कार. दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे हाव, लालच, अहंकार. दारिद्र्य येण्याचे अनेक कारणं आहेत. भयानक परिस्थिती येण्याचे अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे जीवन कंगालमय बनते, दारिद्र्यमय बनते. गरिबीच्याही खालची परिस्थिती, एकदम खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. असे दारिद्र्य कशामुळे येते, काय येते, याचे अनेक कारणं आहेत. अनेक कारणामुळे दारिद्र्य येते. त्यापैकी हाव, लालच, अहंकार. हाव व लालचमुळे आपल्या दारिद्र्य येते. कारण या हाव लालचपोटी आपण पैशाच्या मागं लागतो, समाधान विसरून जातो, चांगुलपण विसरून जातो, प्रेम विसरून जातो, मायादया विसरून जातो, सत्यता विसरून जातो, एकता विसरून जातो, माणुसकी विसरून जातो, चांगल्या गुणाची साथ सोडून देतो आणि आपण वाईट गुणाकडे भटकतो, वाईट मार्गाकडे भटकतो. या हाव लालच पोटी आपण वाईट रस्ता पकडतो, वाईट मार्ग पकडतो, माणुसकी उपकार विसरून जातो, सत्य परिस्थिती विसरून जातो आणि आपण खोटे वागून, वाईट वागून, वाईट विचार ठेवून, वाईट कृत्य करून, वाईट काम करून, वाम मार्ग पकडून, वाईट दिशा पकडून, वाईट मार्ग पकडून आपण पैशाच्या मागं लागतो, पैसा कमवण्याच्या मागं लागतो. त्यामुळे आपलं सुखी जीवन, आपलं आनंदी जीवन, आपलं रंगमय जीवन, आपलं मजेदार जीवन हे कंगालमय होतं आणि आपल्याजवळ जे आहे तेही आपलं समाप्त होतं, नष्ट होतं. आपलं समाधान हरपतं आणि आपल्या एकदम गरिबीच्याही खालची परिस्थिती येते, म्हणजे आपल्या दारिद्र्यमय जीवन जगण्याची पाळी येते. म्हणून हाव लालच धरू नये. जसं आहे तसं आहे तसं राहावे. जशी परिस्थिती आहे तसं राहिलं पाहिजे, समाधान ठेवलं पाहिजे, संतुष्ट राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगली कृती केली पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे. हाव लालचपोटी, या पैसा कमवण्याच्या पोटी आपण माणुसकी सोडू नये, सत्यता सोडू नये, सत्याची प्रेमाची साथ सोडू नये, चांगुलपणाची साथ सोडू नये. मेहनत कष्टाने, चांगल्या गुणाने पैसा कमवा. जेवढी आपल्याला गरज आहे, जेवढी आपल्याला आवश्यकता आहे जीवन जगण्यासाठी, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपला संसार सुखी करण्यासाठी, आपले जीवन सुखी करण्यासाठी जेवढी आपल्याला गरज आहे, जेवढी आवश्यकता आहे तेवढा पैसा आपण प्रामाणिकपणाने, माणुसकीने, चांगुलपणाने कमवावा आणि आपलं जीवन सुंदर बनवावं. परंतु हाव लालच धरू नये. कारण या हाव लालचपोटी आपलं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं. म्हणून हाव लालच धरू नये, पैशाच्या मागं लागू नये. कारण पैशाच्या मागं लागता लागता आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही केव्हा आपण वाईट मार्गाकडे जातो, केव्हा आपण वाईट मार्गाकडे भटकतो, केव्हा आपण वाईट कामे करतो, केव्हा आपण कोणती चूक करतो, याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. आणि मग आपण वाईट दिशा पकडतो, वाईट मार्ग पकडतो, वाईट कामाकडे जातो, वाईट काम करतो आणि त्यामुळे मग आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. कारण आपल्या हातून अनेक चुका होतात, अनेक गलत्या होतात आणि त्यामुळे आपलं जीवन नरकमय बनतं, कंगालमय बनतं आणि आपल्याजवळ जी संपत्ती आहे, आपल्या जे काय आहे ते सर्व नष्ट होऊन जातं आणि आपण कंगाल होतो आणि म्हणून आपल्याला दारिद्र्यमय स्थिती येते, भयानक स्थिती येते. म्हणून हाव लालच धरून जेवढं आहे त्यात समाधान मानावं, त्यात सुख मानावं, त्यात आनंद मानावा. म्हणून हाव लालच्या पोटी पैशाच्या मागं लागू नये. कारण हाव लालच पोटी आपण वाईट संगत धरतो, वाईट मार्ग पकडतो, वाईट लोकांची साथ धरतो, ढोंगी पाखंडी भोंदू लोकांची साथ पकडतो, अंधश्रद्धेची वाट शोधतो. हाव लालच बरी नाही. कारण हाव लालच पोटी आपण वाईट लोकांची, वाईट संगतीची, भोंदू पाखंडी सोंगी ढोंगी लोकांची, अंधश्रद्धेची, अनेक वाईट मार्गाची आपण वाट पकडतो, वाट शोधतो
त्यामुळे आपण फसलो जातो आणि आपण लुबाडलं जातो आणि आपलं जीवन नरकमय बनतं, कंगालमय बनतं आणि आपण चिखलात ढकलले जातो. म्हणून आपलं चांगलं जीवन, आपलं आनंदी जीवन बेचिराख होतं आणि आपल्याला गरिबीच्याही खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य येतं. अशा प्रकारे या कारणामुळे आपल्या दारिद्र्य येते. म्हणून लालच हाव धरू नये, जास्त लालची बनू नये. जेवढं आहे तेवढ्या समाधान मानावं, जसं आहे तसं राहावं. जास्त लालच हाव काही कामाची नाही. तसेच अहंकारामुळे सुद्धा आपलं जीवन बेचिराख होते, कंगाल होते, नरकमय बनते. अहंकार बरा नाही. कारण जेव्हा आपल्याला आपल्या ज्ञानाचा, पैशाचा अहंकार चढतो, तेव्हा आपल्याला काही कळत नाही, काही समजत नाही. कोण कसा आहे, काय आहे, आपल्याला काही कळत नाही. आपल्या अहंकारापोटी आपल्याला काही समजत नाही. आणि या अहंकारामुळे सुद्धा आपण एखादी चूक करतो, एखादी गलती करतो आणि त्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला कंगालमय, नरकमय जीवन येतं. म्हणून अहंकार बरा नाही. कारण ज्याला अहंकार आहे तो मनुष्य किती जरी श्रीमंत असला, किती जरी मोठा असला, किती जरी विद्वान असला, पण त्याला जर अहंकार असेल, त्याला स्वतःच्या ज्ञानाचा, पैशाचा, कशाचाही जास्तीत जास्त अहंकार असेल, तर तो मनुष्य भिकारी बनतो. भिकारीच्याही खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्यमय जीवन जगतो. एकदम गरीब परिस्थिती, एकदम भयानक परिस्थिती येते त्याला. तो दारिद्र्यमय जीवन जगतो. अहंकार बरा नाही. कारण अहंकार असेल तर अनेक वाईट गुण जडतात. या अहंकारामुळे अनेक वाईट गुणाची लागण होते, वाईट संगतीची लागण होते, वाईट लोकांची लागण होते, अनेक फालतू वाईट सवयीची लागण होते. म्हणून अहंकार बरा नाही. म्हणून अहंकारामुळे आपण काय करून बसतो, केव्हा काय करून बसतो याचा पत्ता लागत नाही. म्हणून अहंकार ठेवू नये, अहंकार करू नये. कशाचा अहंकार करू नये, कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये. माणुसकी ठेवावी, नम्रता ठेवावी, चांगली गुणाची सांगड घालावी, सुंदरपण ठेवावे, विचार सुंदर ठेवावेत, चांगले गुण ठेवावेत, चांगलं बोलावं, चांगली कृती करावी, चांगलं वागावं, चांगलं राहावं, चांगलं वर्तन करावं, चांगला व्यवहार करावा. परंतु वाईट गुणाची साथ पकडू नये, अहंकार ठेवू नये आणि लालच हाव ठेवू नये. अशा प्रकारे लालच हाव आणि अहंकार यामुळे दारिद्र्यमय परिस्थिती येते, दारिद्र्य येते. हे सत्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.